पुढची घडामोड मुंबईतून वरळी बीडीडी चाळीत बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं लावलेला डीजे पोलिसांनी बंद केला। त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले। नागरिकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित इंगळे यांच्याकडून। रणजित, आत्ताची नेमकी परिस्थिती काय? हा परिसर जो आहे वरळी बीडीडी चाळीमध्ये महात्मा गांधी दाभोळीमध्ये आहे। आपले प्रतिनिधी रणजित इंगळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, ही दृश्य आपण पाहतोय, नागरिकांनी आता जल्लोष केलेला आहे, नेमकं काय घडलंय? डीजे लावण्यासाठी परवानगी दिल्याचं कळतंय आणि त्यानंतर रस्त्यावरील हा जो मॉब आहे, ही जी गर्दी आहे ती बाजूला होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हा जो रस्त्यावरचा ठिय्या केला होता तो कुठेतरी आता एका बाजूला होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा जो आहे बीडीडी चाळ परिसरातील हा वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत काय झालेलं आहे या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। नक्की या ठिकाणी काय झालेलं आहे, परिस्थिती काय आहे, आपण इथे नागरिकांशी बोलून करणार आहोत। नक्की काय झालंय? आम्हाला या ठिकाणी आम्ही भीम उत्सव साजरा करत असताना एकही आम्हाला लाऊडस्पीकर लावलेले असतं। एसीपी येऊन सगळं बंद केलं, लाईट पण आमची बंद केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी आम्ही 10 दिवस आहे हा जयंती उत्सव साजरा करत असतो। आम्हाला कालपासून इथं बंद केलेलं आहे, आम्ही डेकोरेशन केलं ते सगळं बंद केलं आहे आणि आम्ही एसीपीना किती वेळा विनंती करतो, शेवटी आम्हाला हा रस्ता जाम करावा लागलाय। तर मी एसीपी साहेबांना विनंती करतो, या प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला हा उत्सव नेहमीप्रमाणे परंपरागत साजरा करू द्या। पोलिसांनी आमच्यावर अन्याय केलाय। एवढ्या वर्षापासून आम्ही जयंती करतो, 3-3 दिवस जयंती करतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत जयंती करतो, पण आमचा कोणाला त्रास नाही झाला। पण या वेळेला पोलिसांनी आमच्यावर अन्याय केलाय, आमचा स्पीकर बंद केलाय, आमच्या लाईटी बंद केल्यात। पोलिसांचा आम्ही निषेध करतोय। बाहेर जाऊ नाही द्यायचं।